आज आपण मटणाचा मस्त प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे काळं मटण. काळं मटण बनवायची ही पारंपरिक पद्धत इतकी इंटरेस्टिंग आणि युनिक आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. चला तर मग फार वेळ न घालवता आजची आपली महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी सुरू करूयात. इथे मी 500 ग्राम मटण घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता आपण मटनला मॅरिनेट करून घेऊ. मॅरिनेशनसाठी ह्यामध्ये 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, 2 ते 3 चम्मच दही, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ह्या सगळ्या साहित्यांना मटन सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण मसाले मटनला चांगले चोळून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित मटनला सोडून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावर झाकून 10 मिनिटासाठी तरी मॅरिनेशन करिता ठेवूयात. जोपर्यंत मटन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत काळं मटन बनविण्याकरिता लागणारा गरम मसाला बनवून घेऊयात. एक पॅन घ्यायचा आहे. पॅन गरम झाला की ह्यामध्ये 2 चमचे धने, 5 ते 6 लाल मिरच्या, इथे मी गरम मसाले घेतलेले आहेत, 4 ते 5 लवंग, काली मिरे, दालचिनी, एक मोठी विलायची, कर्णफूल, जायपत्री, जावित्री, 1 चम्मच तीळ आणि 2 तेजपान. हे सगळे मसाले टाकून ह्यांना हलकसं भाजून घ्यायचं आहे. गरम मसाला बनवायच्या ह्या पद्धतीमुळे आपल्या मटन मध्ये एक ताजा फ्लेवर येतो. आता हे सगळे चांगले भाजून घ्यायचे आहे. तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊयात आणि ह्याला थंड होऊ देऊयात. हे थंडे झाले की मिक्सचर जार मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्यांचं एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालूयात. तेल गरम झाला की ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांद्याला लालसर होऊ द्यायचं आहे. कांदा लालसर झालेला आहे तर आता ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं मटण टाकून घेऊ. ह्याला छान परतून घेऊयात आणि ह्याच्यावर झाकून कमीत कमी 10 ते 15 मिनिट मध्यम गॅस फ्लेमवर शिजवून घेऊयात. असे शिजवून घेतल्याने मटण छान मुरून जाणार. अधामधात ह्याला परतून घ्यायचं आहे. तर आता आपण काळ्या मटणाला लागणारा पेस्ट बनवायला घेऊयात. ह्या पेस्टमुळेच आपला जो मटण आहे तो काळा दिसतो. तर हा पेस्ट आपल्याला खूप मस्त आणि व्यवस्थितपणे बनवून घ्यायचा आहे. इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत. ह्यांना असं कापून मधातून चिरा लावून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर कांदा न कापता पण भाजून घेऊ शकता. काळ्या मटणाचं वाटण बनविण्यासाठी आपल्याला एका ग्रिलची मदत लागणार आहे. तर ही ग्रिल आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि ह्याच्यावर आपण कांदे भाजून घेऊयात. ह्यांना चिमट्याच्या मदतीने दोन्ही साइडनी व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहे. ह्यांचा रंग एकदम काळा होईपर्यंत ह्यांना भाजून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे ही ग्रिल नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर हे कांदे भाजून घेऊ शकता आणि चूल असेल तर चुलीवर तर खूपच छान कांदे भाजलेले जातील. कांदे व्यवस्थित भाजलेले आहे. तर आता आपण सुक्या खोबऱ्याची वाटी सुद्धा तशीच भाजून घ्यायची आहे. तर आपण इथे ह्या वाटीला चांगलं काळं होतपर्यंत भाजून घेऊ. आता आपण ह्या कांद्यांना कट करून घेऊयात. तसेच खोबरा सुद्धा छान बारीक कापून घेऊ, म्हणजे ग्राइंड करत्या वेळेस हे इझिली ग्राइंड होऊन जाणार. आता जार मध्ये कांदा आणि खोबरा टाकून ह्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. वाव, बघू शकता तुम्ही वाटण किती मस्त काळं दिसत आहे. आता आपण एका कढईमध्ये 1 ते 2 चम्मच तेल टाकून तेल गरम करून घेऊयात. ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. कांद्याला थोडंसं लालसर रंग आले की ह्यामध्ये 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकून परतून घेऊ. आता ह्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला काळं वाटण टाकून मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट मसाला शिजवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ तयार करून घेतलेला 2 चम्मच मसाला आणि ह्यांना व्यवस्थित परतून घेऊयात. पूर्ण मसाल्यांमधून तेल सेपरेट होतपर्यंत मसाला शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता मसाल्यांमधून मस्तपैकी तेल सेपरेट झालेले आहे. तर आता आपण ह्यात सुके मसाले ऍड करून घेऊयात. इथे मी 2 चम्मच लाल तिखट पावडर ऍड करून घेत आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकून घेऊ शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, ह्या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित परतून घेऊ आणि ह्याच्यावर झाकून 4 ते 5 मिनिट पर्यंत शिजवून घेऊ.
मसाल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. जेवढा जास्ती मसाला शिजल्या जाणार तेवढी सुंदर आणि चविष्ट भाजी बनणार. आता ह्यामध्ये वाटणचे पाणी टाकून घेऊयात. ज्या मिक्सचर जार मध्ये काळं वाटण तयार केले होते त्यात थोडेसे पाणी टाकून मस्तपैकी मसाल्यांना परतून शिजवून घेऊयात. मसाल्यांना झाकून शिजवलं की खूप मस्त शिजतात. आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच कसुरी मेथी क्रश करून टाकून घ्यायची आहे. हे ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथी मटन मध्ये टाकली की खूप मस्त चव येते. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेला मटन टाकून घेऊयात. सगळ्यांना व्यवस्थित परतून उकळी येतपर्यंत झाकून शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 6 मिनिटातच हे मटन शिजून रेडी होऊन जाणार. वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे. काळं झणझणीत मटन पूर्णपणे बनून रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. तर बघितले ना फ्रेंड्स, काळं मटन बनविणे किती सोपे आहे. ह्याला तुम्ही चपाती, भाकरी किंवा नान सोबत गरमागरम खाऊ शकता. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा तरी हे काळं मटन बनवून बघा. बनवायची पद्धत खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा हे खूप चविष्ट वाटते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन युनिक डिलिशियस रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय, टेक केअर.